नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सुरुवात करूयात तुम्हा आम्हा सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने. बघा, आज दिवसभर काय घडलंय ज्यावरनं मोठी चर्चा होताना दिसते. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे मेहुणे सुधीर तांबेंना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. मात्र सुधीर तांबेंनी मुलासाठी निवडणुकीतून माघार घेतली. आता काँग्रेस अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार का, हाच खरा प्रश्न आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. या मतदारसंघात काँग्रेसनं सुधीर तांबेंना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे याच्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली. राज्यामध्ये एक जे तरुण मुलं नेतृत्व करतायत, युवा नेतृत्व आहे, त्यामध्ये एक व्हिजनरी, एक दृष्टिकोन असलेलं असं एक चांगलं नेतृत्व आहे. वेगवेगळ्या विषयाचं सखोल ज्ञान त्यांना आहे आणि त्यामुळे असं एक नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. या राजकीय नाट्यानंतर सत्यजित तांबे यांनी आपण काँग्रेस पक्षाचा उमेदवार असल्याचा दावा केला. तसंच आपण सर्व पक्षांना पाठिंब्यासाठी साकडं घालणार असल्याचं सांगितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता भेटणार आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे आणि मी सगळ्यांना भेटून विनंती करणार आहे की राजकीय पक्षाच्या विचारसरणीच्या आणि राजकीय पक्षांच्या एक सीमांच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीमध्ये सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहावं अशी माझी अपेक्षा आहे. एकीकडे सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर दुसरीकडे भाजपनं या मतदारसंघात अधिकृत उमेदवार दिला नाही. हा केवळ राजकीय योगायोग आहे की राजकीय खेळी, हे भविष्यात स्पष्ट होईल. सत्यजित तांबेजी हे अपक्ष उमेदवार आहे आणि भारतीय जनता पक्षाकडनं 2-3 आमच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले आहे. त्यांना पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करू, मागितला तर विचार करू. निवडणुकीत भाजपनं सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे भाचे आहेत आणि नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र विखे पाटलांनीही सत्यजित तांबेंच्या बाबतीत नमती भूमिका घेतली आहे. शेवटी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. उद्या पक्षाने ठरवलं सत्यजित तांबेंना पक्षात उमेदवार म्हणून लढवायचा, तर त्याला सुद्धा काही आमची हरकत नाही आहे. सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं. त्यावेळी फडणवीसांनी सत्यजित तांबेंना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्याची ऑफरही दिली होती. भाचा सत्यजित तांबेंना उमेदवारी देण्यास मामा बाळासाहेब थोरातांचा सुरुवातीपासूनच विरोध असल्याचं बोललं जात आहे. राजकीय महत्वाकांक्षा घेऊन आखाड्यात उतरलेल्या सत्यजित तांबेंनी 2009 मध्ये शिर्डी विधानसभेतून राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात लढण्याची तयारी केली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर 2014 मध्ये अहमदनगर शहरातून त्यांनी आमदारकी लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी सुधीर तांबेंनी पक्षादेश धुडकावला. त्यामुळं काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली. जर आघाडीने सत्यजित तांबेंकडे पाठ फिरवल्यास भाजपकडून त्यांना पाठबळ मिळण्याची दाट शक्यता आहे. दिमुटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. यानंतर बघूयात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची गुप्त बैठक झाली. गुप्त बैठक. या बैठकीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारण काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि आंबेडकरांमध्ये आघाडीविषयी बोलणी झाली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर कोणाशी आघाडी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रकाश आंबेडकर कोणता राजकीय निर्णय घेणार? युतीत सामील होणार की आघाडीला बळ देणार? आंबेडकरांच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये जवळपास 2.5 तास गुप्त बैठक झाली. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये दुसऱ्यांदा ही बैठक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईच्या दादरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृहाला भेट दिली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये बैठक झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटलंय. भविष्यात आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांमध्ये संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी या चर्चांचं खंडन केलंय. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.
तेव्हा अनेक गोष्टींसाठी असणाऱ्या भेटीगाठी ह्या होणारच, पण प्रत्येक भेटीगाठी ह्या राजकीयच असतील हा जो मला वाटतं संबंध बांधला जातोय तो असणारा चुकीचा आहे. त्यांनी जर बीजेपी सोडली तरच मग असणारं ही राजकीय चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते, अन्यथा ती होऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती. मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. तसंच ठाकरेंच्या पक्षाशी वंचित आघाडीच्या संभाव्य आघाडीचा त्यांनी पुनरुच्चार केलाय. पक्षाची आमची जी भूमिका आहे शिवसेनेबरोबर असणारा येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका लढवायचं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय संघर्ष पेटलाय. या राजकीय संघर्षात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न दोन्ही सेनेकडून केला जातोय. डिसेंबर महिन्यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे आता शिंदे आंबेडकर भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जागा वाटपावरून एकमत न झाल्यानं ती आघाडी होऊ शकली नव्हती. मात्र 2019च्या त्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आघाडीला बराच फटका बसला होता. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत ठाकरेंकडून पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयत्न केला जातोय. मात्र प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांशी भेटीगाठी घेत असल्यानं ते आघाडीत जाणार की युतीचा मार्ग स्वीकारणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याच्या राजकारणात सध्या नव्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांनी थेट भाष्य केलं. तर जे स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत ते प्रकाश आंबेडकरांना काय सांभाळतील असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. तर भाजपला आत्तापासूनच घाम फुटल्याची खिल्ली ठाकरे गटानं उडवली आहे. नव्या वर्षात नवी युती, ठाकरे आंबेडकर बांधणार मोठ. चंद्रशेखर बावनकुळेंनी उडवली खिल्ली. उद्धवजीला कुठे वेळ आहे? सोन्याच्या चमच्यानी बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लोक आहेत. स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत, प्रकाश आंबेडकरांना काय सांभाळतील? महापालिका निवडणुकीमध्ये आमची ठाकरे गटासोबत युती झाली आहे, मात्र ती सार्वजनिक करण्यात आली नाही अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिवसेनेत मागील 6 महिन्यांपूर्वी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ दिला. उद्धव ठाकरे त्यांचे आमदार आणि मंत्री सांभाळू शकले नाहीत याची आठवण बावनकुळेंनी करून दिली. स्वपक्षाचे लोक सोडून जातात तुम्हाला, काय तुमच्याकडे दुसरे लोक येतील? आणि प्रकाश आंबेडकरजी खरं तर विद्वान आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला आहे. प्रकाश आंबेडकरजीला हे निश्चित कळतं की उद्धवजी हे केवळ निवडणुकीकरता जवळ येतील आणि पण पुन्हा त्यांना वेळच राहत नाही. उद्धवजीला कुठे वेळ आहे? सोन्याच्या चमच्यानी बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लोक आहेत. त्यामुळे त्यांना वेळ आहे का युती टिकवायला? शिवसेनेची भाजपसोबत सर्वाधिक काळ म्हणजे 25 वर्ष युती होती. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीला दुसऱ्यांदा तडा गेला. तर इतर मित्र पक्षांनाही शिवसेना सांभाळू शकली नाही हे आतापर्यंतच्या इतिहासावरून लक्षात येतं. नामदेव ढसाळांची दलित पॅंथर, रामदास आठवलेंची आरपीआय, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाविकास आघाडीसोबत असलेले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, बच्चू कडू शिवसेनेसोबत कायम राहिले नाहीत. मात्र शिवसेना ठाकरे गटानं चंद्रशेखर बावनकुळेंचे आरोप फेटाळून लावत राज्यातल्या राजकारणात नवी शक्ती पुढे येत असल्याचा दावा केला. खरं तर उद्धवजी ठाकरे एवढी मोठी संघटनावर तुम्ही आम्हाला सोडून गेलात ना, तेव्हा एकटे उभे राहिले होते उद्धवजी, विसरू नका. बावनकुळेंना सांगा तेव्हा तुम्ही कुठे होता मला माहिती नाही. ते असे गद्दार जरी गेले तर निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव साहेबांसोबत आहे आणि उद्याही तुम्हाला त्याचा पडताळा मिळाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंना मित्रपक्षच नव्हे तर त्यांच्या पक्षातील आमदारही सांभाळता आले नाहीत हे सत्य. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत असला तरी ठाकरे गटासोबत कोणताही मित्रपक्ष नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं ठाकरे गटासोबत युती केली तरी प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरे सांभाळू शकतील का
हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठीक आहे, बघूयात राजकारणात काही होऊ शकतं. येणाऱ्या काळातच आपल्याला लक्षात येईल. पुढे बघूयात, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. त्यामुळे 6 महिन्यांपूर्वी एनडीएत दाखल झालेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या खासदारांच्या नजरा मंत्रिमंडळ फेरबदलाकडे लागलेल्या आहेत. कारण शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला केंद्रीय सत्तेत वाटा मिळणार आहे. पण यामध्ये कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट होणार असल्याची राजधानी दिल्लीच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांचं प्रगती पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर 2024च्या लोकसभा निवडणुकीत नव्या नेत्यांना संधी देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आहे. मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं जोर धरला. कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याविषयी अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जातात. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेनेच्या अपेक्षा उंचावल्यात. कारण एनडीएचा घटक पक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेला केंद्रात सत्तेत वाटा मिळणार आहे. बाळासाहेबांची शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. त्यामध्ये काही खासदारांची नावं आघाडीवरती आहेत. राहुल शेवाळे यांनी ठाकरे कुटुंबाविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच गजानन कीर्तीकर, हेमंत पाटील, प्रतापराव जाधव यांच्यासह भावना गवळींच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपची पाठराखण करणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनाही केंद्रात मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. जाणार कोणाचं आहे तेही विचारा ना एकदा. महाराष्ट्रातनं कोणाकोणाचं मंत्रिमंडळ जाणार आहे ते एकदा विचारा, म्हणजे कळेल ना कोणाला मिळणार. मला बोलायचं नाही, मी एवढंच म्हणालो की ते जाणार कोणते बघा, येणारे तर सोडूनच द्या. हो, सगळे मिंदे आहेत, ते त्यांचं काही घेऊन नसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वेळी प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद या बड्या नेत्यांचा पत्ता कट करत धक्का दिला होता. त्यामुळे आता केंद्रातील अनेक मंत्र्यांनी देव पाण्यात ठेवलेत. आज काही केंद्रीय मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त मंत्रालयाचा कारभार आहे. त्यांच्याकडील अतिरिक्त खात्याची जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न या फेरबदलात होणार आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 3 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री आहेत. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा मंत्रिमंडळ विस्तार असेल. त्यामुळे शिंदे गटातील कुठल्या नेत्याला मंत्रिपद मिळतं हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सिंगसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. हो, राजकारण चांगलंच तापलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यातील गुंतवणुकीविषयी गंभीर नसल्याची टीका जी आहे ती खासदार संजय राऊतांनी केली. तर राऊतांचा अभ्यास कच्चा असल्याचा पलटवार जो आहे तो भाजप नेत्यांनी केलाय. पाहूयात दावोस दौऱ्यावरून रंगलेला हा राजकीय कलगीतुरा. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये होऊ घातलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिष्टमंडळासह सहभागी होणार आहेत. 20 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेला मुख्यमंत्री केवळ 2 दिवस उपस्थित राहणार आहेत. कारण 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे केवळ 2च दिवस दावोसमध्ये उपस्थित राहणार आहेत. पण त्यावरून आता चांगलंच राजकारण रंगलंय. प्रधानमंत्री एका दिवसासाठी येत आहेत, काही तासासाठी येत आहेत. खरं म्हणजे सरकारतर्फे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांची तारीख बदलता आली असती, पण या राज्यातील गुंतवणुकीपेक्षा त्यांना प्रधानमंत्र्यांचे राजकीय कार्यक्रम, त्याचं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे. शिवसेनेला त्रास देणं किंवा शिवसेनेचा पराभव करणं हे एकमेव आहे. त्याच्यासाठी त्यांना गुंतवणुकीचा विषय महत्त्वाचा वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदींचा दौरा पुढे का ढकलला नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. संजय राऊतांच्या या टीकेवर सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेनं पलटवार केलाय. राऊतांचा अभ्यास कच्चा असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलारांनी केली आहे. मला असं वाटतं ज्यांचा अभ्यास कच्चा आहे आणि ज्यांच्याकडे घरात पाटी असती तर बरं झालं असतं, रोज अबकडं काढता आलं असतं तर थोडं ज्ञानही मिळालं असतं. अशा संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणजे खाई त्याला खवखव आणि त्याच्या पलीकडे काही नाही. दावोसमध्येही जाऊन मंत्री महाराष्ट्राच्या हिताचे करार करणार आहेत. ते जातील, करार करून आल्यावर संजय राऊत तोंडावर पडतील. आपण त्यावेळेला त्यांना हा प्रश्न विचारा. मुंबईकरांची सेवा सुद्धा करणं ही प्राथमिकता आहे. दोन्ही बाजूंचं काम हे सरकार करत आहे. संजय राऊतच्या मी मागे तुम्हाला सांगितलं की त्यांना आता उपचाराची गरज आहे. मागच्या वेळेला त्यांनी काय सांगितलं होतं की आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावोसला जाणार आहेत, तिथं बर्फ खेळणार आहेत. एखादा आपल्या स्टेटचा मुख्यमंत्री एखाद्या चांगल्या कामाला जात असेल तर त्याच्यावर टीका करायची. आता पंतप्रधान येत आहेत म्हणून शिंदेसाहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब घरी जाऊन झोपलेत का? नाही, 19 तारखेला PM येणार आहेत असं नसतं होत. त्यांची कामं चालू आहेत. तर गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या बंद दाराआड ही सत्ता जी थांबली होती त्यांना चालना द्यायचं काम करतायत. म्हणून पंतप्रधानांचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. उद्योगाविषयी शिंदे सरकार गंभीर नसल्याचा आरोप मवियाकडून केला जात होता. आता दावोस दौऱ्यावरून विरोधकांना टीका करण्याची संधीच मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर आपण तुम्हा आम्हा सगळ्यांनाच सावध करणारी बातमी आपण बघणार आहोत. सजग राहा. याचं कारण असं आहे बघा, लक्षात घ्या की प्रत्येकाला एकदा तरी पॅथॉलॉजी लॅबमध्ये जावं लागतं. मात्र तुम्ही जाताय ती पॅथॉलॉजी लॅब जी आहे ती बोगस तर नाही ना, किंवा तुम्हाला देण्यात येणारा रिपोर्ट हा खोटा तर नाही ना. आम्ही असं का म्हणतोय आम्ही शोधून काढलं. बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. सांगलीत बोगस लॅबकडून रुग्णांची फसवणूक. पॅथॉलॉजी लॅबकडून रुग्णांना बोगस रिपोर्ट. महाराष्ट्रात 8,000 बोगस पॅथॉलॉजी लॅब. तपासणी करताना काळजी घेण्याचं आवाहन. तुम्ही जर पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन तुमचं चेकअप करत असाल तर जरा सावधान, कारण तुम्हाला देण्यात येणारा रिपोर्ट हा बोगस असू शकतो. होय, बोगस. यामागचं कारण आहे सांगलीच्या माडग्याळ गावात एक बोगस लॅबवर करण्यात आलेली कारवाई. दरम्यान अशाच अजून 8,000 बोगस पॅथॉलॉजी लॅब्स राज्यात सुरू आहेत. गेल्या 6 महिन्यापासून ज्या अवैध लॅब जत तालुक्यात व सांगली जिल्ह्यात चालू आहेत ह्यांच्यावर कारवाई करावी असं आमचं म्हणणं होतं. त्या संदर्भाचे पुरावे, डॉक्युमेंट्स, GR व सुप्रीम कोर्टाचं व हायकोर्टाचे निकाल हे आम्ही त्यांना दिले होते. त्या अनुषंगाने आता कारवाई सुरू झाली आहे. आत्ता मागच्या आठवड्यात मडगाळ येथे एका लॅबोरेटरी चालकावरती डॉक्टर बंडगर या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हेमंत चौगुले या सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून ती लॅब सील केली होती. त्यानंतर अशा पद्धतीच्या कारवाई करण्याचे अधिकार हे जिल्हा प्रशासनाला आहेत. बोगस डॉक्टर समिती अंतर्गत या लॅबोरेटरीवरती कारवाई करता येऊ शकते. तशा पद्धतीचे निवेदन आम्ही सर्व सांगली जिल्हा प्रशासनाला दिलेले आहे. DMLTची डिग्री असणारे काही जण रक्तलघवीची तपासणी करून स्वतःच्या सहीनेच रिपोर्ट बनवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून जिल्ह्यात अवैध प्रकारे सुरू असलेल्या लॅब्सची तपासणी केली जाते. पॅथॉलॉजी लॅब काढण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं रजिस्ट्रेशन नाही ही मोठी शोकांतिका असल्यामुळं कुणीही उठून पॅथॉलॉजी लॅब काढत असतो. हे रिपोर्ट असतात ते ऑथेंटिक नसतात आणि त्याच्यामुळं चुकीचे रिपोर्ट रुग्णांपर्यंत जातात आणि हे रुग्णांच्या जीवाशी बेतत असतं. तर रुग्णांच्या जीवाशी बेतणारं ही जी गोष्ट आहे ह्याच्यासाठी कुठंतरी ह्याचं रजिस्ट्रेशन होणं आणि गव्हर्नमेंटनं ह्याला काहीतरी ऑथेंटिकेशन देणं गरजेचं आहे. लॅबधारक हे नोटीस घेण्यासाठी इच्छुक नाही आहेत. त्यांनी नोटीस घेण्याचं नाकारलेलं आहे. त्याचा आम्ही माननीय जिल्हाधिकारी सरांशी चर्चा करून त्या बाबतीत काय पर्याय काढता येईल याची आज सकाळी चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगानं आम्ही पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये ही कारवाई पूर्ण करणार आहोत.
या बोगस लॅबची मुळं जी आहेत ती ग्रामीण भागात खोलवर रुजली आहेत आणि याच माध्यमातून महाराष्ट्रातील रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळं प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि अशा पॅथॉलॉजी लॅब्सवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. आसिफ पुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. त्यामुळे आपण आपला ब्लड रिपोर्ट लॅबमधनं मागवता किंवा तशी टेस्ट आपण एखाद्या लॅबमध्ये करून घेताय तर लक्षात घ्या ती लॅब बोगस असू शकते. अशा बोगस लॅबचा मार्केटमध्ये सुळसुळाट आहे. त्यामुळे सावध रहा, सजग रहा. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.